नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. मुकादमांच्या घरी नील आलेला असतो. तो खूप दारू प्यायलेला असतो आणि त्याला अजिबात काही शुद्धच राहिलेली नसती. तो खूप वेड्यासारखं बोलतही असतो आणि वागतही असतो. त्यांच्याच घरात उभा राहून मुकादमांना म्हणतो, तुम्हाला सोडणार नाही, बदला घेतल्याशिवाय हा नील काय राहणार नाही. आजी म्हणते, नील तुला अक्कल आहे का? माझ्या घरात उभा राहून मलाच धमकी देतोय का? थांब तुला दाखवतेस. अक्षय, जरा कमिशनर साहेबांना फोन लाव, मी बोलते. नील म्हणतो, नका, फोन लावायची काही गरज नाही, इथून जातो की मी आजी. आणि जाताना म्हणतो, येतो ग माही, काळजी घे. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो. नीलनी बरोबर ओळखलेला असतो की ही रमा नाहीये, माही आहे. माहीला सुद्धा चांगलाच धक्का बसलेला असतो. नील खूप बडबड करतो आणि तुम्हाला सोडणार नाही मी, तुमचा बदला घेतल्याशिवाय काय मी राहणार नाही, अशी त्यांना धमकी देतो. आणि नील तिथून आता स्वतःला सावरत सावरत निघून गेलेला असतो. नील जेव्हा जातो तेव्हा अनंत, अभि, अक्षय सगळे हसायला लागतात, कारण हा याला उभा राहता येत नाहीये आणि मुकादमांशी बदला घ्यायची भाषा करतोय. खरंच कसं आहे हे कॅरेक्टर. काका म्हणतात, ती माही खरंच वेडी होती का? कारण या नीलमध्ये तिने काय बघितलंय की नीलच्या प्रेमात पडली होती ती. आता मात्र सगळे या माहीवर हसायला लागलेले असतात. जी मुकादमाच्या घरात माही असते तिला फार त्रास होतो की माझ्यावरही सगळे हसताय. नील जेव्हा निघून जातो तेव्हा माहीला मात्र खूप रिलॅक्स फील होतं, कारण तर जोपर्यंत तो घरात उभा असतो तोपर्यंत हिला खूप टेन्शन असतं. इकडे मात्र साई त्या रमाची माफी मागत असतो आणि मले माफ करा, माझ्या हातून ना लय मोठी चूक झाली आहे. मी रमा आणि माही ओळखण्यामध्ये इतकी गफलत केली आणि तुमच्या आयुष्याचं वाटोळं करून बसलो. पण हे बघा रमा, तुम्ही काळजी करू नका. मी चूक केली आहे ना, चूक मी सुधारण्याचा प्रयत्न करणार. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या योग्य ठिकाणी नेऊन पोहोचवत नाही तोपर्यंत मला काही चैन बसणार नाही. रमा त्याच्या काहीही बोलण्याचं लक्षही देत नाही आणि उत्तरही देत नाही, कारण रमाला इतका राग आलेला असतो याचा की साईमुळे आज रमाची अशी अवस्था असते की तिला इकडे तिकडे भटकायला लागतं, स्वतःचं घर सोडून दुसरीकडे काम करायला लागतं. त्यामुळे रमा खूप चिडलेली असती या साईवर. साई म्हणतो, मला माहिती आहे माझी चूक माफ करावी अशी नाहीच आहे, पण काही झालं तरी मला माझ्या परीने प्रयत्न करायचे, चूक सुधारायची आहे. तुम्हाला तुमचा हक्क मिळवून द्यायचा, तेव्हाच या साईला बरं वाटणार. त्यामुळे रमा, तुम्ही माझ्याबद्दल काहीही विचार करा, मी तुम्हाला तुमची जागा मिळवूनच देणार. हे बघा, तुम्हाला जिथे जायचंय तिकडे जा, जे काम करायचंय ते करा, फक्त रात्री इथे झोपायला येत जा. कारण हे बघा, तुम्ही सेफ राहिलात तर मला बरं वाटेल. माझ्यामुळे तुमची अवस्था झाली अशी, पण तुम्ही सेफ राहिलात तर खरंच मला कुठेतरी दिलासा मिळणार. त्यामुळे दिवसभर काय काम करायचं ते करा, पण रात्री इथे झोपायला येत जा. आणि तुमच्यासाठी सुद्धा बरंच आहे, तुम्हाला भाडं वगैरे द्यायला लागणार नाही ना. रमा म्हणते, म्हणजे इथे फुकट राहू मी आणि तुमच्या उपकारांवर जगू का मी? नील. साई म्हणतो, नाही 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 नाही, तुम्हाला माझ्या उपकारांवर जगायची गरज नाही आहे हो. तुम्ही जेव्हा खूप कमवाल, खूप मोठ्या बिझनेस वुमन व्हाल, तेव्हा सगळे काही पैसे देऊन टाका ना. तोपर्यंत तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही, एवढंच काय ते सांगतोय. पैसे द्या मला, पण जेव्हा तुमच्याकडे खूप पैसा येईल ना तेव्हा. तितक्यात आता माई तिच्यासाठी जेवण घेऊन येते. ती म्हणते, मला जेवायचं नाहीये, मला भूक नाहीये. साई म्हणतो, हे बघा, तुमच्याकडे 2,000 रुपये आहे ना, त्यातले 20 रुपये द्या की. ती म्हणते, काय? हो, तुम्हाला फुकट खायचं नाही, माझ्या उपकारांवर जगायचं नाही ना, मग 20 रुपये द्या. आता रमा लगेच 20 रुपये द्यायला लागलेली असते. अहो नंतर द्या, आधी जेवण तर करून घ्या. माई म्हणते, पोट्टे खाऊन घे ग. रमाला इतकी भूक लागलेली असते, रमा लगेच खायला लागते. माईला आणि साईला खूप आनंद होतो आणि बरंही वाटतं की इतकी भूक लागली आहे, आता ती जेवतीये, त्यामुळे त्यांना खूप बरं वाटलेलं असतं. इकडे मात्र मुकादमांच्या घरात इरावतीचा नवीनच शो सुरू झालेला असतो. बरं झालं बाई, एकदाची ही निगेटिव्ह एनर्जी ना घराच्या बाहेर गेली. आता जरा शुद्धीकरण करते, काहीतरी पाणी आणते आणि सगळ्यांच्या अंगावरती इरावती सारखी शिंपडत असते. अक्षयला इतका राग येतो की बस, अरे मला माहिती आहे कोणाला काही आवडत नाहीये, पण निगेटिव्ह एनर्जी ना बाहेर आपल्याला घालवायला लागणार. किती निगेटिव्ह एनर्जी आली होती या घरामध्ये. या असलं संकट, ज्याला 2 पायावर धड उभाही राहता येत नाही आणि असं संकट आलं होतं का आपल्या घरावर. अभि म्हणतो, खरंच कसलं येडं येते, कसं काय बोलत होतं, कसं काय वागत होतं, खरंच हा येडाच या नील. अभि म्हणे आणि स्वतःला म्हणतोय की लंबी रेस का घोडा, हा लंबी रेस का घोडा आहे का? काका म्हणतो, मलाही कळत नाहीये या माहीने बघितलं तरी काय या नीलमध्ये की त्याच्यावर प्रेम केलं. खरंच हसण्यासारखीच गोष्ट आहे ना. पार्वती आजी म्हणते, हो, एडछाप बीडछाप त्याला काय म्हणून काही गैरसमज करू नका. त्याने जेव्हा सोडाची भाषा वापरली ना तेव्हा मात्र मला ते आवडलेलंच नाही आणि भीतीसुद्धा वाटली. तो एडछाप नाही या, त्याने जेव्हा सोडाची भाषा वापरली तेव्हा मला कुठेतरी पालचूक चुकली. हा काहीतरी करणार म्हणजे करणार.
त्याला येणं समजायची कुणीही चूक करू नका, फार डेंजर दिसतोय तो. माही म्हणते हो तो येडा नाही, इतका डेंजर आहे ना की बस. अक्षय म्हणतो जाऊ द्या, डेंजर असू दे किंवा काही असू द्या, तू त्याच्या कानाखाली एक अशी लगावली ना सॅनकान, तुला बरं वाटलं ना, चला सगळं काही मिळवलं आपण, चला आता विचार करू नका फारसा, चला चला चला. आम्ही म्हणतो कसली नाटकं करतोय, माही रमा, खरंच हा येडा आहे काय रे. अक्षय म्हणतो मला खात्री आहे माही त्याच्याचकडे हा नाटक करतोय, 100% सांगू शकतो, कारण मी त्याच्याकडे गेलो होतो, त्याच्याच घरी होती माही, आणि इथे येऊन कसले नाटक करतोय की माही सापडत नाहीये म्हणून. अरे माही त्याच्याजवळ हे सगळं नाटक करत आला होता आपल्याकडे, दारू प्यायला ना त्याला काही सूद नाही राहिली, त्याच्यामुळे तो आला. दारू पिल्यामुळे त्याला काही लक्षातच आलं नाही, इथे नाटक करत येतो का, आपल्याला शिकवतो का माही नाही आहे म्हणून. चल हट, काही त्याला नाटकं करू दे, आपण मात्र विश्वास ठेवायचा नाही. अक्षय म्हणतो काही का असे ना, ती माही गेली ना घरातून एकदाची, जाऊ दे मरू दे. आजी म्हणते हो ना, मला तर इतका राग यायचा ना त्या माहीचा की माझ्या डोक्यात जायची ती. रमा म्हणते, रमाचं नाटक करणारी माही म्हणते इतकी दृष्ट वाटायची का, इतकी वाईट वागायची का ती. अक्षय म्हणतो मला तर माहितीच नव्हतं आणि मला काही विचारू पण नको तिच्याबद्दल. अनंत म्हणतो असं काही नाही आहे दुष्ट वगैरे, पण ती वाटत नव्हती ना, हाच तिचा दुष्टपणा होता, इतका चांगुलपणाने वागायची की ती रमा नाही माही हे तिने आम्हाला जरासुद्धा कळू दिलं नाही. अशी वागायची, अशी ॲक्टिंग करायची की परफेक्ट रमाच आहे ती, सगळ्यांना अगदी भुरळ घातली होती. आम्हाला माहीत होतं की ती माही आहे, तरीसुद्धा आम्ही विसरलो आणि तिला रमाच समजायला लागलो का. घरातला प्रत्येकजण त्या माहीविषयी इतकं वाईट वाईट बोलत असतो, इतके वाईट वाईट शब्द वापरतो की माहीला स्वतःबद्दलच वाईट ऐकून खूप राग येत असतो आणि तिला असं झालेलं असतं खरंच किती काय काय बोलताय या माहीविषयी, आणि माहीचा या लोकांना किती तिरस्कार आहे. माही आता इरावतीकडे आणि आजीकडे बघते आणि म्हणते हो कळत नाही ना कोण खरं कोण खोटं, खरंच लक्षातच येत नाही. अक्षय म्हणतो जाऊ दे आता, त्या फालतू माहीविषयी बोलण्यात काही एक अर्थ नाही, आणि रमा तू तर अजिबात विचार करू नको, त्या फालतू माहीचा विचार करायला इतकी लायकी आहे का तिची, चला आता आपण झोपूया, चला चला सगळ्यांनी झोपू. सारखा अक्षय तिला फालतू फालतू म्हणून संबोधत असतो. खरं तर माहीला स्वतःची लायकी काय हे सगळ्यांच्या बोलण्यातून जाणवलेलं असतं. अक्षय आता सगळं व्यवस्थित झालंय ना, पण तू आईशी बोलला का, अरे 3 दिवस झाले ती बेडरूमच्या बाहेर सुद्धा आली नाहीये. अरे जा, आम्ही एवढं सगळे तुझ्याशी वागलो तर आम्हाला माफ केलं, मग आईशी निदान जाऊन बोलू सुद्धा शकत नाही का. अरे हो बोलायचंय की. अक्षय आता स्वतःला सावरतो आणि आईच्या बेडरूमच्या बाहेर जाऊन दार वाजवण्याचा प्रयत्न करतो, पण आई काय दार उघडत नाही, कारण आईने 3 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलेला असतो, त्यामुळे ती बेडवरच चक्कर येऊन पडलेली असते. अक्षय घाईघाईने आतमध्ये जातो, सगळ्यांना बोलवतो, आईची अवस्था त्याला बघवत नाही. आईला जरा शुद्धीवर आणतात आणि मग अक्षय मात्र आईशी बोलायला लागलेला असतो. सीमाला म्हणतो हे बघ आई, तू जे वागली ते खरंच मला आवडलेलं नाहीये आणि तू चूक केली हे मान्य कर. सीमा म्हणते हो मी चूकच केली आणि मला मान्य आहे, त्यामुळे तर मला इतकं वाईट वाटतंय ना, आणि ती घाणेरडी माही मी घरात आणली ना याचं तर मला जास्तच वाईट वाटतंय, आणि नकळत मी रमावर सुद्धा अन्याय केलाय ना, त्यामुळे हे बघ अक्षय मी चुकली आहे आणि माझ्याकडून चूक झाली, मी मान्य करते. अक्षय पण तुझ्या प्रेमापोटी केलंय ना, मी जर त्या खोट्या माहीला घरात आणलं नसतं तर तू जीवाचं बरं वाईट केलं असतं. जीवाचं बरं वाईट करण्यापेक्षा तुझा जीव वाचवलाय ना, एक आई म्हणून माझं कर्तव्य होतं ते केलंय. आता तुला वाईट वाटलं त्यात मी तरी काय करू. अक्षय म्हणतो हे बघ काय, तुझ्या परीने तू प्रयत्न केला, पण तुम्ही मला फसवलं, माझ्याशी खोटं वागला, हे मला सहनच होत नाहीये. तू जेवण कर, तू जेवली नाहीस तर मला वाईट वाटेल, खरंच आई मला वाईट वाटेल. अक्षय आता इमोशनल झालेला असतो आणि तिथून निघून जातो. अभि बसतो, मोठी आई तू जेवण करून घे बरं, आता तू हळूहळू नॉर्मल होईल आणि तुझ्याशी बोलायला सुद्धा लागेल. सीमा म्हणते काही झालं तरी त्याला माझ्याशी बोलायला लावा आणि त्याला काहीतरी खाऊन घ्यायला लावा. अनंत म्हणतो आई तू टेन्शन घेऊ नको, तो जेवेल सुद्धा आणि आता तुझ्याशी बोलायला लागलाय ना, आता सगळं काही नॉर्मल होईल, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको बरं. आता सीमालाही थोडंसं आता बरं वाटायला लागतं. सीमा म्हणते अक्षय तुला वाईट वाटलं तिथपर्यंत ठीक आहे, पण एक आई म्हणून माझी बाजू समजून घेतोस का तू. अरे जेव्हा मंदिरात गेले तेव्हा ती बरोबर रमासारखी दिसणारी मुलगी मला तिथे दिसली आणि नकळत तुझी अवस्था माझ्या डोळ्यासमोर आली. तुला जर वाचवायचं असेल, परत नॉर्मल करायचं असेल तर या मुलीचा वापर करायला काही हरकत आहे का. एक आई म्हणून मी असा वेडा विचार केला आणि त्या माहीला घरी घेऊन आले. यामुळे सगळं काही इतकं विचित्र होईल आणि तुला त्या गोष्टीचं इतकं वाईट वाटेल याची कल्पना सुद्धा केली नव्हती. प्रेमापोटी केलंय अक्षय, पण तरीही सारखी सारखी सीमा म्हणत असते माझ्याकडून चूक झाली अक्षय, मला माफ कर, मला माफ कर. अक्षय तिला माफ केलंय असं म्हणतो, पण सीमाचं मन मात्र तिला सारखं खात असतं की खरंच मी चूकच केली होती, माहीला आणलं रमाच्या जागेवर.
खरं तर रमाची जागा कोणीही घेऊ शकत नाही. अक्षयच्या मनात असलेली रमा कोणीही बदलू शकत नाही. त्यामुळे सीमालाही तिची चूक रिअलाईज झालेली असते. सीमाची मात्र समजूत काढत असतात अभि आणि अनंत. तिला समजून सांगतात आणि नॉर्मल करण्याचा प्रयत्नही करत असतात. इकडे आता रमाची झोप झालेली असते आणि झोप झाल्यावर ती ताडकन उठते आणि इकडे तिकडे बघते. तिच्या आसपास कोणीच नसतं. माई नसते आणि साईसुद्धा नसतो. ती पटकन तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते. समोरून लगेच साई येतो आणि तिचा हात पकडतो. कुठे चालल्या तुम्ही? तुम्हाला कळतंय का काही? तिचा हात पकडल्यावर त्याच्या लक्षात येतं की ही गरम झाली आहे, म्हणजे हिला ताप आलाय. अहो तुम्ही कुठे चाललाय? तुमची तब्येत बरी नाही आहे. काम तर करायचे आणि तुम्ही काम 100% करा, पण आधी तब्येतसुद्धा जपा की. तुमची तब्येत जर बरी नसेल तर काम कसं कराल? काम करा, इतकी प्रगती करा की बस तुमच्या पायावर तुम्ही उभे राहा. मला आनंदच येऊ रमा, पण आधी येणार तुम्ही तुमची काळजी घ्या. ती म्हणते मी इथून जाणार म्हणजे जाणार. ती साईशी वाद घालायला लागते, पण तिची तब्येत खरंच बरोबर नसते. ती लगेच चक्कर येते आणि पडायला लागते. साई तिला सावरतो आणि माईला आवाज देतो. माईला आवाज देतो. दोघं तिला बेडवर झोपवतात आणि आता तिला जरा बरं वाटेपर्यंत तिच्या जवळच बसलेले असतात. साईला मात्र जे रमा बोललेली असते ते सारखं सारखं आठवतं आणि ती म्हटलेली असते, साई कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही आणि तुमच्यावर परत विश्वास तर ठेवणारच नाही. तुम्ही कितीही प्रेम दाखवा, कितीही काळजी दाखवा, तुमच्यावर विश्वास मी कधीच ठेवणार नाही. अहो माझ्यावर विश्वास नका ठेवू, माझ्याकडून चूक झाली, मान्य करतोय ना मी. तुम्ही आधी स्वतःच्या जीवाची पर्वा करा. तुम्ही नीट झाल्या की इथून लगेच निघून जा, माझं काही एक म्हणणं नाहीये. साईला सारखे ते रमा जी बोलली आहे ते शब्द आठवत असतात आणि वाईट वाटतं, कारण कुठेतरी रमाला त्याने हर्ट केलेलं असतं आणि रमा ज्या अवस्थेत आहे त्याला जबाबदार 100% साईच असतो. हे रमानेही बोलून दाखवलेलं असतं. त्यामुळे साईला खूप वाईट वाटलेलं असतं सगळ्या गोष्टींचा आणि सारखा तो विचारच करत असतो. तो म्हणतो, हे बघा मी आता तुमच्या रस्त्यात येणार नाही, पण तुम्हाला तुमच्या जागेवर पोहोचवल्याशिवाय मी सुद्धा काही शांत बसणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, मी मात्र तुमची मदत सारखी करत राहणार आहे. त्यामुळे हे बघा मला माहिती आहे किती राग आला, माझ्याशी बोलायचं नाही असं वाटलं तरीही सारखा सारखा तुमच्या मदतीला मी येतच राहणार. सगळं काही साईला सारखं आठवत असतं आणि रमा किती चिडली आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात येतं, कारण रमा तिला माहिती असतं की सगळं काही साईने जर ऐन वेळेला होकार दिला असता, खरी रमा कोण आणि माही कोण हे जर ओळखलं असतं तर रमावर आज घर सोडून इकडे तिकडे राहण्याची भटकायची वेळच आली नसते आणि दुसऱ्याच्याकडे काम करण्याची वेळ आलीही नसते आणि इतकी ती लाचारही झाली नसते. त्यामुळे त्या रमाला राग आलाय हे साहजिकच आहे. साई स्वतःची चूक मान्यही करतो आणि रमाला राग आलाय हे सुद्धा तू स्वतः मान्य करतो. कुणीही असतं तरी ते हेच केलं असतं किंवा माझ्याशी असंच वागलं असतं. त्यामुळे रमाच्या वागण्याचा बोलण्याचा साईला काही परिणामही होत नाही आणि त्याला वाईटही वाटत नाही. तो म्हणतो मी चूक केली आहे, आता मान्य तर करायलाच लागणार. पण यावेळेला माई आणि साई दोघंही रमाची काळजी घेत असतात आणि साईला माई साथ देते. त्यामुळे साईला एक वेगळाच आधार आलेला असतो आणि आता माईला सुद्धा कुठेतरी वाटतं की या मुलीवर खरंच अन्याय झालाय, हिला न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे. इकडे आता अक्षयच्या घरात अभि म्हणतो, काय रे अक्षय, आम्ही सगळे तुझ्याबरोबर वाईट वागलो, खोटं वागलो, तरी तू आम्हाला माफ केलंय, पण मोठ्या आईला माफ का करत नाहीये? मोठ्या आईने एक प्रेमापोटी किंवा आई आहे म्हणून तिचं कर्तव्य बजवायला गेली, पण तिला तू माफ का करत नाहीये? तिच्याशी का बोलत नाहीये? आम्ही सगळे सारखेच गुन्हेगार आहोत, मग तू आम्हाला माफ केलं, आमच्याशी बोलतोय, मग तिलाच का माफ करत नाहीये? आता अक्षय म्हणतो, अरे अभि, तुम्हाला सुद्धा माफ केलंय, ते असंच माफ केलंय, मी काय मनापासून म्हटलं नाही. मला वाटलं की सारखं सारखं घरात वाद भांडणं अबोला धरण्यापेक्षा एकदा काय ते तुम्हाला माफ करून टाकलं, पण तुम्ही सगळे माझ्याशी वाईट वागले हे मी कधीच विसरणार नाही. पण तुमच्यापेक्षा जास्त वाईट वागली ती आई. ए आभ्या, तुम्हाला माफ केलंय असं म्हणलोय ना, तसं आईला सुद्धा हळूहळू माफ करेल. पण सांगू का, तुमच्यापेक्षा जास्त आईवर प्रेम करतो आणि आई माझ्याशी असं वागली आहे ना, त्यामुळे मला हे सहनच होत नाही की आई माझ्याशी खोटं बोलली आणि खोटं वागली. हे बघ, आईने त्या मुलीला घरात आणलं ना, माहीला रमा बनवून घरात आणलं, तिथेच आई चुकली. आईने माझा विश्वासघात केलाय ही गोष्ट मी विसरू शकत नाहीये. हे बघ, मे बी तिने हे प्रेमापोटी केलं, मी मान्य करतो, किंवा ती आई आहे म्हणून तिने तिचं कर्तव्य पूर्ण केलं तिच्या मुलासाठी. अरे पण माझ्याशी खोटं का बोलली? ती खोटं बोलली आहे ना, हे मी सहनच करू शकत नाही आणि हळूहळू सगळं विसरण्याचा किंवा तिला माफ करण्याचा प्रयत्न करेल. पण आभ्या, लगेच मी माफ करू शकत नाही. तुमच्याशी असलेलं नातं आणि आईशी असलेलं नातं यात खूप फरक आहे. ती आई आहे यार माझी, आईशी माझं वेगळंच बॉन्डिंग आणि वेगळंच नातं आहे. तुम्हाला जसं चटकन माफ केलं किंवा माफ केलं असं मी म्हटलो, तसं मी आईला करू शकत नाही, कारण मी इतका अटॅच आहे तिला आणि ती
इतकी अटॅच आहे माझ्याशी तरीही ती खोटं बोलली, ही गोष्ट मला सहनच होत नाहीये. त्यामुळे लगेच माफ करील ही तुम्ही अपेक्षा ठेवू नका प्लीज यार. अक्षय म्हणतो, अभि आईचा हेतू चांगला होता हे मी मान्यही करतो, पण तुला माहिती आहे का, अरे काही झालं तरी आईने त्या माहीला घरात आणून बसवलं होतं. माही बाहेरची व्यक्ती, कोण कुठलची, इतक्या लवकर तिच्यावर विश्वास ठेवणं योग्य आहे का? विश्वास ठेवला तर ठेवला, घरच्या लोकांना तिने काही जर केलं असतं किंवा मला आणि अजून कोणाला काहीतरी करून गेली असती तर कसं आहे, ती माही कशी आपल्याला माहितीच नाही. तिच्यावर आईने इतकं झटकन विश्वास ठेवला आणि डायरेक्ट माझ्या बेडरूममध्ये होती ती. त्यामुळे मला खूप राग येतोय. कोणाला इतक्या पर्सनल लाईफमध्ये जवळ आणणं हे सोपं आहे का? आणि आईने ती चूक केली आहे ना, त्यामुळे मला जरा आईचा जास्तच राग आलाय. त्या मुलीला घरात आणून ठेवलं, तेही माझी रमा बनून, हे मी सहनच करू शकत नाहीये रे. आईचा कदाचित हेतू बरोबर असेल, सगळं काही तिने चांगल्या भावनेने केलं, पण ती माही कोण कुठलची रस्त्यावरची मुलगी उचलून आणली आणि डायरेक्ट आपल्या घरात, तेही माझ्या बेडरूममध्ये आणि माझ्या आयुष्यात, ही गोष्ट मी सहनच करू शकत नाहीये. कारण रमाची जागा कुठलीही मुलगी कधीच घेऊ शकत नाही. अभिचं आणि अक्षयचं हे बोलणं चालूच असतं. तितक्यात आलेली असते माही. अरे काय रे, काहीही झालं की त्या माहीला इतकं बोलता, इतकी वाईट होती का ती माही, किंवा इतकी वाईट वागली आहे का ती, तिने सगळ्या लोकांना त्रास दिलाय का? अभि म्हणतो, हो अगं ती वाईटच होती, वाईट होती म्हणून तिला घराच्या बाहेर काढलं आणि आमची रमा आम्ही घरात आणली ना. इतकी वाईट होती ना ती की बस. अभि म्हणतो, रमा त्या माहीचा विषय काढला की सारखी मध्ये मध्ये येते आणि माही इतकी वाईट होती का हे कसं विचारते? तुला काय पडली आहे ग त्या माहीची? तिने तुझ्या आयुष्याची इतकी वाट लावली, अक्षयची इतकी वाईट वागली, तरीही त्या माहीविषयी काही बोललं की तिची बाजू कशी घेते? तिची बाजू वगैरे काही घेत नाही, तिची काय मला पडलेली नाहीये, ती वाईटच होती त्याबद्दल वादच नाही, पण आता ती गेली आहे ना, मग तिच्याबद्दल सारखं सारखं का बोलता? मला एवढंच काय म्हणायचं होतं. अभि म्हणतो, असं होय, मला असं वाटलं की माहीला काही बोललं की इकडे रमाला राग येतो, म्हणून म्हटलो आम्ही, कारण कधीही काही झालं की लगेच रमा माहीची बाजू घ्यायला मात्र तयार असते. अक्षय म्हणतो, आता झालंय ना, हा विषय आपण इथेच बंद करायचा का? अभि म्हणतो, रमा ती तुझ्याशी वाईट वागली ना, त्यामुळे ती आमच्या डोक्यातूनच जात नाहीये. अरे तुमच्यासारखा मलाही तिचा राग येतो. तिने आपलं घर विस्कळीत करून टाकलं, घरात रमा म्हणून राहिली, सगळ्यांचा विश्वास संपादनही केला आणि चुकीची वागत राहिली. त्यामुळे तिची काही मी बाजू वगैरे घेत नाही किंवा तिच्या बाजूने बोलण्याचा अक्षय मी अजिबातच प्रयत्न करत नाही. पण कसं आहे ना, तिच्यामुळे सगळी लाईफ आपली डिस्टर्ब झालेली आहे. घरातला प्रत्येक जण एकमेकाच्या विरुद्ध उभा राहायला आणि भांडायला सुरुवात केली आहे. आणि भांडण इतक्या पराकोटीला जात आहे की आपल्यातच आपण एकत्र राहत नाहीये. इतकी ती माही इम्पॉर्टंट आहे की सारखा सारखा आपण तिचाच विचार करतो आणि आपल्या घरात कोणाचा नाही पण त्या माहीचा जास्त विचार करतो. थोडक्यात मला काय म्हणायचं आहे, अक्षय आणि अभि, तुमच्या लक्षात येत आहे का, ती माही वाईट होती, तुम्हालाही माहिती, मलाही माहिती, तिने वाईट केलं हेही माहिती आहे. मग ती आता आपल्या घरातून गेली आहे ना, मग सारखा कुणाच्याही तोंडात माही माही असाच विषय काय असतो? ती गेली आहे ना, मग आता विसरून जाऊया की आपण, रमा आली आहे ना तुमच्या आयुष्यात परत, मग आपण रमाचा विचार करायला काही हरकत आहे का? सारखा तिचा विचार केल्याने तिला सारखंच आठवतोय किंवा जास्त महत्त्व देतोय, असं वाटत नाही का अक्षय आपल्याला? हे बघा, आपण सारखा सारखा त्या माहीचा विषय काढतो, त्यामुळे आईला त्रास होतो, आई स्वतःला गिल्टी फील करता, बरोबर आहे की नाही? त्यामुळे माही आता घरातून गेली आहे ना, तसं ती आपण डोक्यातून विचारसुद्धा बाहेर काढून टाकू आणि माही हे चॅप्टरच क्लोज करून टाकू. कसं वाटतंय तुम्हाला? त्याच्याने आईला त्रास होतोय ना, हे मात्र मला सहनच होत नाहीये. अभि म्हणतो, अगं हो रमा, मीही या अक्षयला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, जे वाईट होतं ती वाईट गोष्ट गेली आहे ना घरातून आता, आणि आता सारखी सारखी तिला आठवून स्वतःलाही त्रास होतो, आपल्यालाही त्रास होतो आणि त्या मोठ्या आईला तर किती त्रास होतो. त्यामुळे माहीचा विषय घरात कोणी काढूच नाही असं मला वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? बरोबर आहे, पण ह्या अक्षयला कोण समजून सांगणार? किती काही झालं की सारखी त्या माहीला समोर आणतो तो. अक्षय म्हणतो, रमा तुला माहिती आहे का, अरे त्या मोठ्या आईपेक्षा जास्त वाईट मी याच्याशी वागलो, इतका त्रास दिलाय की बस. कारण की रमा होती ना घरात, माही म्हणून जी रमा वागत होती हे मला सहनच होत नव्हतं. मी तिला स्वतः आणली होती, पण ती माझ्या इतकी डोक्यात जायची ना की त्यामुळे मी अक्षयला त्रास द्यायचो, इतका त्रास द्यायचो की ह्या इतका रागात आला. यांनी डायरेक्ट सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली, ऑफिसची जबाबदारी माझ्या नावावर दिली, घराची जबाबदारी सुद्धा मलाच दिली, सगळं काही माझ्या नावावर करून हा घर सोडून चाललेला होता. इतका तो त्या माहीच्या आहारी गेला होता आणि माही म्हणेल तसंच हा वागत होता. इतक्या याच्यासोबत वाईट वागलो की कोणीही वागणार नाही. सगळं काही विसरून याने मला मात्र माफ केलंय, पण तो मोठ्या आईला माफ करत नाहीये, ह्याचंच मला जास्त वाईट वाटतंय. ती मोठी आई किती चांगली आहे किंवा चांगल्याच भावनेने केलं होतं त्याने सगळं,
तरीही त्या मोठ्या आईला तो माफ का करत नाहीये ना रमा, मला हेच कळत नाहीये ग. अगं मोठी आई किती चांगली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी वाईट वागलो तरी याने मला मोठ्या मनाने माफ केलं. माझं एवढंच म्हणणं आहे त्याने मोठ्या आईला सुद्धा माफ करावं ग. आम्ही म्हणतो हे बघ, आपण लहानपणापासून इतक्या चुका केल्या आहे ना अक्षय, तरी मोठ्या आईने आपल्याला मोठ्या मनाने माफ केलंय, बरोबर आहे. मग तू सुद्धा तिला मोठ्या मनाने माफ कर, असंच मला म्हणायचं. अक्षय म्हणतो ठीक आहे, मी बोलेल तिच्याशी, पण हे बघ आई जे वागली आहे ते खरंच मला पटलेलं नाहीये आणि मला भयंकर तिचा राग आलाय. आणि मी तरीही आईशी बोलण्याचा प्रयत्न करेल आणि हळूहळू नॉर्मल होण्याचाही प्रयत्न करेल. पण आईला सुद्धा कळलं पाहिजे की आई जे माझ्यासोबत वागली ते मला अजिबातच आवडलेलं नाहीये. माही प्रकरण माझ्या डोक्यात जातं. हे बघ, आई काय आता लहान नाही आहे, तिलाही कळतं कसं वागायचं, कसं काय करायचं. तरीही तिने चूक केलीस ना. आणि हे बघ, माझी आई आहे ती, मी तिच्याशी नक्कीच बोलणार आणि मला पूर्ण अधिकार आहे तिचा मुलगा म्हणून तिच्यावर चिडण्याचा, रागवण्याचा. जितका प्रेम करण्याचा अधिकार आहे ना तितका चिडायचा सुद्धा मला अधिकार आहेच. त्यामुळे मी तिच्यावर चिडणार, रागवणार आणि माझ्या पद्धतीने तिच्याशी बोलण्याचाही प्रयत्न करणार आणि तिची माफीही मागणार. तिने आई होती, आईच्या भावनेने सगळं काही केलं हे मला मान्य आहे. त्यामुळे तिच्याशी बोलण्याचा आणि तिला माफ करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तू आता अभि टेन्शन घेऊ नको. मी म्हटलोय ना तिच्याशी बोलेल मी, म्हणजे बोलेलच. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. इकडे साईच्या घरी माई रमाला एक कॉन्फिडन्स देत असते, तू एक महान पोट्टी आहे आणि आई म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का, तू जे गमावलंय ना ते तू मिळव आणि तू मिळवल्याशिवाय थांबूच नको. मी तुला खंबीरपणे आधार देते आणि पाठिंबा देते. रमा, तुझ्याकडून जे गेलंय किंवा कुणी हिरावून घेतलंय ते मिळव, तेव्हाच काय तू शांत बस. आता माईने रमाला चांगलाच आधार दिलेला असतो. इकडे मात्र सीमा रमाचे म्हणजे माहीचे हात जोडून माफी मागत असते, मी चुकली आहे, मला माफ कर. त्यावर रमा म्हणते, रमाला आईचं माफ करायचं सोडून तिला म्हणते, हे बघा तुम्ही चुकल्या ना हे मान्य करा, मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. आणि या दोघींचं बोलणं मात्र अक्षय दारात उभा राहून ऐकत असतो. अक्षय मनातल्या मनात म्हणतो, आई तिचे अक्षरशः हात जोडून माफी मागतीये तरीही रमा तिला माफ करायला तयार नाहीये. जरा आश्चर्य आणि वेगळं वाटत नाही का. आता अक्षयला सुद्धा या रमाच्या बाबतीत थोडी शंका आलेली असते. खरी रमा जर असती तर तिने चटकन आईला माफ केलं असतं. हात जोडून माफी मागेपर्यंत तिने वाटच बघितली नसती. आता अक्षयच्या डोक्यात सुद्धा कुठेतरी पाल चुकचुकलेली असती शंकेची. आता बघूया अक्षय सगळ्या गोष्टींचा छडा लावतो का, खऱ्या रमाला तिची जागा मिळवून देतो का. मित्रांनो, हा भाग इथे संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.